हाय नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, वटपौर्णिमा अगदी जवळच आलेली आहे। 2 दिवसावर वटपौर्णिमा आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि काय प्राइस आहे, म्हणजे भाव वाढले तर फळांचे वगैरे की काय, ते चला बघूया आपण। मी दादर मार्केटला चालली आहे। चला मी दाखवते व्हिडिओ दादर मार्केटला काय काय आलंय आणि काय प्राइस आहे करवंदांची, जांभळांची किंवा आंब्यांची। तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भटकंती दीपाली नक्की सबस्क्राइब करा मंडळी, बघत असाल तर। या मंडळी दाखवते दादर मार्केट। आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल। आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत दादरच्या। हे बघा आज काय काय खरेदी लागते ती बघूया आपण। हे बघा, हे ना असे वटपौर्णिमेसाठी आपल्याला ना हे अख्खं हे असते ना, ओटी असते ना, हे बघा हे असं 5 प्रकारचे हे ना असं सामान ओटी आपण घेतो। हे कसं आहे, हे बघा 10 रुपये आहे। आणि हा आपल्याला जो धागा असतो ना गुंडाळण्यासाठी, तो कसा आहे 10 रुपये। प्लस अजून काय लागतं मावशी, अजून काय लागतं? हे बघा हे ना दाखव जरा, द्या इथे। हे बघा हे ना असे सर आहेत, जे आपण असे 5-5 मणी हे करून हे करतो ना मावशी। हे बघा 5-5 मणी हे करायचे ना याचे। ओके, हे बघा हे असे 10चे 2 आहेत। हे पण मनी आपण हे करू शकतो मंडळी। हे बघा अशा प्रकारे ओट्यांचं सामान वगैरे आपण हे करू घ्यायचं। हे बघा ओट्यांचं सामान लागतं आपल्याला। फुल मार्केट सजलेलं आहे बघा मस्त असं। आता आपण बघूया अजून काय काय आहे ते। पुढे ना आपल्याला आपण कसं साडी वगैरे घातली का असे गजरे वगैरे लागतात, त्यासाठी हे गजरे बघूया आपण कसा फूट आहे तो। मावशी कसा फूट आहे? 100 का 5? अरे ये मोगरा सगळे 100ला 5। हे बघा असे 100ला 5 असे यांचं किंमत चालू आहे आता वटपौर्णिमा स्पेशल। हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे गजरे। जर वेणी वगैरे घ्यायची असेल ना, वेणी कशी आहे? वेणी 20 आणि बाकीच्या कशा आहेत? हे बघा पुढे ना वेण्या बाकीच्या कशा आहेत? 50। हे बघा 50ला अशी वेणी आहे। आपल्याला वेणी वगैरे पाहिजे असेल तर वेणी वगैरे पण घेऊ शकता तुम्ही। हे गजरे आहेत मोगऱ्याचे। मोगऱ्याचे गजरे कसे? 100ला 5 आहे। हे बघा 100ला 5 आहे। ती लोक असे 6 करून देणार ना मंडळी। हे अळू आहेत, हे पण आपण ना पूजेच्या थाळीमध्ये ठेवू शकतो। हे बघा जांभळं पण दाखवा मावशी, जांभळं आहेत दाखवा जरा। हे बघा जांभळं आहेत, कसं आहे वाटा मावशी? 20 रुपये। आणि हे अळू आहेत, हे पण 20 रुपये। हे आपण ताटात ठेवतो ना वटपौर्णिमेच्या। ओके ओके ओके। हे बघा हे असे जांभळं आलू बोलतात त्याला। कोणी जर खाल्लं असेल तर कमेंट्स करून सांगा। हे बघा आणि कैऱ्या पण आहेत मावशींकडे। हे बघा पुढे ना करवंद दाखवते मी तुम्हाला। करवंद कसा वाटा आहे मावशी? 20ला। 20 रुपये वाटा आहे करवंद गावठी। असे ना वटपौर्णिमेसाठी ना ही लोक असे मस्त असे गावठी सगळं घेऊन आलेले आहेत। करवंद, जांभळं, हे बघा पूर्ण असे सगळं ओटीचं सामान। हे बघा अशा प्रकारे ना ही लोक करवंद, जांभळं अशी घेऊन बसलेली आहेत। हे बघा मंडळी कसे आहेत जांभळं? 20 रुपये। हे बघा 20 रुपये वाटा आहे। वाटा आहे, कसा आहे वाटा? 20 रुपये। कुठून आलात तुम्ही मावशी? कसारा। ओके ओके। बघा कसाऱ्यावरनं आले ती लोक। बघा करवंद पण आहेत। करवंद कशी आहेत मावशी? करवंदांच्या 20 रुपये आहेत। 60 रुपये पाव आहे। पुढे ना मला कोकम दाखवते। 60ला पाव आहेत। हे बघा कोकम असे। मंडळी आपण फणस पण ठेवतोय बघा, फणस पण आहेत बघा।
मोठी मोठी आलेली आहे बघा जांभळं. टाका 2 वाटे घेतले. पुढे ना मंडळी आपण हे तोतापुरी आंबे ते पण आपण ह्याच्यामध्ये पूजेच्या थाळी ठेवतो. कसे मावशी? 100 रुपये 100. हे बघा 100ला 3 आहेत आंबे. बघा केवढी मोठी आहेत. कसं आहे जांभूळ हे? 100 रुपये पाव. हे बघा 100 रुपये पाव आहेत. मोठ्या साईज मोठी आहे. पुढे ना मंडळी आपण ना गावठी भाज्या बघूया. हे बघा आंबे पण घे. गावठी भाज्या सुपारीचे आंबे आहेत ना हे. बघा करवंद बघा खूप छान अशी करवंद आहेत. त्याचप्रमाणे हे बघा ही शेगळाची भाजी आहे. हे काय आहे? काय बोलतात? ओके पोडशी. हे बघा पोडशी अशी भाजी आहे. अळूची पानं आहेत ती बघा. त्याचप्रमाणे ती कसली भाजी आहे ताई? ही हे बघा कोरला आहे. हे बघा कोरल्याची भाजी. टाकळा दाखवा मला जरा. हे बघा टाकळा आहे. हा बघा मोठा आहे टाकळा. आणि ते काय आहे ताई? हे बघा कडू असते काय ही? हे बघा कुरडूची भाजी आहे. हे काय ताई? अळूची पानं कशी आहेत? 20 रुपये. दाखवा जरा. हे बघा अळूची पानं आहेत. छोटी आहे हो साईज. भाजीचं आहे की ह्याचं आहे? भाजीचं अळू आहे. हे बघा आहे बघा. त्याचप्रमाणे हे आंबे बघा. हे कुठले आंबे आहेत लाल कलरमध्ये ताई? रायवळ आहेत बघा. शेंगा बघा भुईमुगाच्या. गावठी पोहे आहेत. मेथी आहे यांच्याकडे. गावठी भाज्या आहेत ह्या. दादरला तुम्हाला मिळतील. शनी मंदिर आहे ना तिथे त्यांचं सगळेजण बसतात गावच्या भाज्या घेऊन. हे बघा मिरच्या आहेत गावठी. हा भोपळा आहे बघा. आणि वांगी बघा खूप छोटी छोटी वांगी आहेत. शिमला मिरची. गावठी ना केळी आहेत. इलायची केळी. हे कसली भाजी आहे ताई ती? दाखवा जरा इथे. आणि तो ते काय आहे? दाखवा जरा ते पण. हे बघा ही ना टाकळा आहे. खापरी. हे बघा खापरी ही गावठी भाजी आहे. रानभाज्या बोलतात त्याला. आणि ह्यांच्याकडे ना नारळ बघा पूर्ण असे नारळ आहेत. शेंगा आहेत शेकटाच्या. मंडळी फ्लावर कारली हे बघा अळू सगळे हे ना पालघरचे आहेत. हे बघा पपई पण बघा गावठी पपई आहे. कसं आहे वाटा? 20 रुपये वाटा आहे बघा. अळू वगैरे पण आहेत. असं फणस पण आपण ठेवतो पूजेसाठी. हे बघा अख्खे फणस आहे. कापा फणस आहे. मंडळी पुढे ना हे बघा ही ना शेवळाची भाजी आहे. ही बघा ही ना आपल्याला जवळ्यात टाकून खूप सुंदर लागते. हे बघा शेवळा. हे बघा शेवळा. ना तुम्हाला वट पौर्णिमेसाठी रेडी वगैरे व्हायचं असेल ना पटकन. हे बघा हेअर ब्रोच वगैरे आहेत. शॉर्टकट असे आपल्याला कोणी रेडी वगैरे करायला नसेल ना हे करून आपण हेअरस्टाईल करू शकतो. हे बघा छान असे. हे असं बन आहे. ह्याला आपण असं लावून गजरा पण लावू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला हे बघा असे फॅन्सीमध्ये पण आंबेडा वगैरे आहेत. कैसे आंबेडा? 100 रुपये काहीही घ्या. पण आहेत छान छान असे हेअर एक्सटेन्शन. हे बघा साडीवर मॅचिंग असे आहेत. वेगवेगळ्या टाईपमध्ये फक्त 100 रुपयाला आहे. तुम्ही ना असं पटकन रेडी वगैरे होऊ शकता. फ्लावर्स वगैरे पण आहेत. फ्लावर्स कैसे आहे? 100ला 3 आहेत. कलर्स वगैरे बघू शकता. त्याचप्रमाणे ना म्हणजे असे क्लिप पण आलेले आहेत बघा छान छान असे वेगवेगळे.
फक्त 100 रुपयाला. मंडळी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि काय सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली मंडळी असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन यायचे, नक्की बघत राहा. चला आपण इथेच थांबूया. बाय मंडळी.